आनंद दया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमापती तुझ बाणानी कांटा पडोनी राईन तैठाई उगाची संतांची पायी न मागे न करी काही तुझी आनका विठोबा शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे संत संगतीची मागणी करतायत। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कनवर्गी श्री विठ्ठल मंदिर भाविक भक्त ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यातून आणि त्या उत्सवातीलाची ही सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। सेवेला विलंब झालेला आहे तरी वेळेचं भान मनी मानसी ठेवून काहीसं चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा या अभंगातून देवाकडे संत संगतीची मागणी करतायत। ज्या अर्थी तुकोबारा देवाकडे मागणी करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत त्या अर्थी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी ऊन आहे। मागण्याकरता मनुष्य कधी प्रवृत्त होतो अनेक गोष्टी सांगितले। जे ज्याच्या जीवनामध्ये नाही ते मागण्याकरता माणसं प्रवृत्त होतात। दुसरा उद्देश सांगितला जे आपल्याकडे नाही ते मागावं ठीक आहे पण जे आपल्याकडे नाही ते मागावं पण ते आपल्या गरजेचं आहे का? गरजेचं असेल तर मागावं। आणि तिसरं लक्षण सांगत असताना मागण्याचं ज्यावेळी मागण्याकरता प्रवृत्त होतो त्यावेळी आपल्या आवाक्याच्या बाहेरचं असलं पाहिजे बरं का। म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मागितलं जातं, जे गरजेचं आहे ते मागितलं जातं आणि जे आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे ते मागितलं जातं। असं आपल्या जीवनामध्ये काय आहे ते प्रत्येकाने तपासून पहा म्हणजे कळलं आपल्या जीवनामध्ये काय उणं आहे। आपलं जीवन अपूर्ण आहे हेच आपल्या जीवनातलं ऊन आहे बरं। आपलं जीवन अपूर्ण आहे हेच आपल्या जीवनातलं ऊन आहे। मग आपलं जीवन परिपूर्ण कधी होईल? ज्यांची संगत घडल्यानंतर आपलं जीवन परिपूर्ण होईल त्या अर्थी ते आपल्या गरजेचं आहे। बरं ते आपण त्यांच्याकडे मागावं त्या अर्थी ते आपल्या शक्तीच्या आवाक्याच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे नाम दुर्लभ आहे। या सर्व गोष्टीचा विचार केला तर आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज संत संगतीची गरज आहे। आज सर्व काही आमच्या जीवनामध्ये आहे फक्त एकच ऊन आहे आम्हाला संतांची संगत घडत नाहीये। संतांची संगत आमच्या जीवनामध्ये नाही बरं। आणि हे आमच्या तुमच्या जीवनातलं ऊन आहे। जीवन जर पूर्णत्वाला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्याला संत संगतीची गरज आहे बरं। किती काळ जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत प्रत्येकाला याची गरज आहे। संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा,
संग देई कधीतरी, संत संग, हा संतांचा संग सदा पाहिजे, सर्व काळ पाहिजे, बर सर्व काळ पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. अगदी वर्गीकरण करून जर बोलायला ठरलं तर जडालाही गरज आहे, जीवालाही गरज आहे, किंबहुना देवालाही गरज आहे. ज्यार्थी देवाला जर संत संगतीची गरज आहे तर जीवाला आहे सांगायची स्वतंत्र गरजच नाही बोलायची. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज ही संगत घडली पाहिजे, गरज आहे त्याची बरं का, पुष्कळ त्याचा विचार आहे. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत संगतीची गरज आहे, संत संगतीची गरज आहे. का म्हणाल तर त्याचं कारण सांगितलेलं आहे. आज मानवी जीवनाची जी उन्नती होते ती संगतीने होते आणि मानवी जीवनाची जी अधोगती होते ती संगतीने होते. आज जगामध्ये जे मोठे झाले ते संगतीने मोठे झाले आणि जे जगामध्ये अधःपाताला गेले ते संगतीनेच गेले. बरं म्हणजे वरही नेण्याकरता संगतच कारण आहे आणि खालीही जाण्याकरता संगतच कारण आहे. म्हणून आज आपलं जीवन जर उन्नत व्हावं असं वाटत असेल, किंबहुना त्यातल्या त्यात पारमार्थिक जीवनाचा विचार केला तर पारमार्थिक जीवनाला संत संग म्हणजे पोषक जीवन आहे. बरं पोषक आहे. विचार मांडलेला आहे, तुम्ही कर्म करा पण संतांच्या संगतीत करा, उपासना करा पण संतांच्या संगतीत करा. जर संतांच्या संगती वाचून जर कर्म कराल तर कर्मठ बनाल. बरं का, संतांच्या संगती वाचून जर भक्ती कराल तर व्यभिचारी भक्ती घडेल. बरं का, आणि संतांच्या संगती वाचून जर ज्ञान संपादन कराल तर भ्रम शिल्लक राहिलं. बरं म्हणजे कर्म करीत असतानाही संतांची गरज आहे, भक्ती करत असताना सुद्धा संतांची गरज आहे, ज्ञानाकरता तर संतांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत संतांची गरज आहे. तीर्थयात्रे सुखे
तीर्थयात्रा सुद्धा करायची असेल तर संतांच्या संगतीत करावी. अगदी त्याच्या पुढं जाऊन बोलतो व्यापार करायचा असेल सुद्धा संतांच्या संगतीतच करा. किंबहुना प्रपंच करायचा असेल तर सुद्धा संतांच्या संगतीतच करावा. प्रत्येक गोष्ट जर संतांच्या संगतीमध्ये जर संसार केला तर संसाराची बाधा होणार नाही. आपण कोणाच्या संगतीमध्ये, हा तुम्हाला कथा माहिती आहे. पत्नीने बोध केला. कोणाचं चरित्र म्हणजे ती अधिकार संपन्न होती. पत्नी गावाकडे गेली, माहेरी गेली, मुन्यांना राहवलं नाही. रात्रीतून पत्नीला भेटण्याकरता गेले. पावसाळ्याचे दिवस, नदीला पाणी आलेलं होतं. त्याला वाटलं पलीकडे जावं कसं म्हणून उडी मारली. त्याला वाटलं ओंडकाच आहे, ते होतं प्रेत. त्याला धरून पलीकडे गेले. गावात गेले. पत्नी दुसऱ्या मजल्यावरती झोपलीवरती वर चढण्याकरता बघितलं, लोमकळत होता. वाटलं पत्नीने आपण यावं म्हणून दोर सोडलाय. त्याला धरून चढले होता तो साप. गेले. मध्यरात्रीला दार वाजवलं. पत्नी उठली. कसा आला ही परिस्थिती पाहिली आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आला कसं काय? हो, नदीतून येताना तू माझ्याकरता ओंडका टाकला होता. ओंडका नव्हता, ते होतं प्रेत. मी वर यावं म्हणून दोरी सोडली होती. दोरी नव्हती, तिने पाहिलं होता सर्प. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती पत्नी म्हटली, एवढ्या प्रयत्नाने माझ्या भीती करता आला, एवढ्याच प्रयत्नाने देवा करता जर प्रयत्न केला असता तर तुम्हाला देव भेटला असता. हा, तो संसारिक न राहता संत झाला. संगत अशी बायको भेटावी बर का. म्हणजे संगती, हा, संसाराकरता सुद्धा संगत संतांची पाहिजे. प्रत्येक गोष्टी करता बर का. पण तुकोबारा इथं या अभंगाच्या माध्यमातून विचार मांडतात. जिला खराच परमार्थ करायचा आहे, परमार्थिकाला संतांच्या संगतीची गरज आहे बर का. संतांच्या संगतीमध्ये परमार्थाची साधना घडावी. हा, साधना घडण्याच्या पूर्वी संघ घडला पाहिजे आणि ज्ञानानंतरही संघ घडला पाहिजे बरं का. मधल्या काळामध्ये संघ घडलाच पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग,
संतांचे संगती मनोमार्ग गती अकावा श्रीपती येणे बनते. परमार्थाची साधना पूर्णत्वाला जाण्याकरता संत संगतीची गरज आहे. गरज आहे. मग संत संगतीची गरज आहे. काय संग संगतीचे फायदे आहेत? पुष्कळ त्याचा पुराणामध्ये विचार आलेला आहे, शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. पहिला विचार शास्त्रकारांनी सांगितला की संत संगतीने विवेक जन्माला येतो. संत संगतीने विवेक जन्माला येतो. पहिला विचार मानलाय बरं का. संत तेथे विवेक असली जिजे. दुसरा विचार मानला संतांच्या संगतीने मनुष्य निष्पाप होतो. अशेषही पाप विरमे. काय 15 वेदातली होते. परिसंता सवे बसता योग ज्ञानी पैसता गुरुचरणोपासिता वैरागीशी येणीशी सत्कर्मे अशेषी अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी निष्पाप होतो. संतांच्या संगतीने मनुष्याच्या जीवनामध्ये वैराग्य वाढतं. वैराग्य संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनाला नित्य प्रसन्नता प्राप्त होते. त्याला शास्त्रामध्ये प्रमाण आहे बरं. हे संगतीतून घडतं. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनाला जर प्रसन्नता प्राप्त झाली समजावं हे संत आहेत बरं. आणि ज्याच्या संगतीत गेल्यानंतर असलेली प्रसन्नता जर गेली तर समजावी हे संत नाहीत. म्हणजे संगतीमध्ये नित्य प्रसन्नता प्राप्त होते. त्यांच्या संगतीमध्ये विवेक जागृत होतो. त्यांच्या संगतीमध्ये वैराग्य जन्माला येतं. त्यांच्या संगतीमध्ये मनुष्य निष्पाप होतो. हे संत संगतीमध्ये सामर्थ्य आहे. पण तुकोबाराय म्हणतात ते संत संगतीने घडतं. पण ते संत कसे असले पाहिजे? आडनावाचे नव्हे, पुरस्काराने प्राप्त झालेले नव्हे. महाराज म्हणतात ज्यांची संगत घडल्यानंतर हे फायदे ज्यांच्या जीवनामध्ये घडतात ते संत कसे आहेत? ते संत असे आहेत. त्या संतांना विशेषण वापरून तुकोबाराय म्हणतात देवा अशा संतांची संगत मला दे अभंगाच्या पहिल्याच्या. अखंड दया तुझी प्रेम, अखंड दया तुझी, अखंड दया तुझी प्रेम, अखंड दया तुझी वदते दयाची संगती, वदते दयाची संगती, वदते दयाची संगती, वदते दयाची संगती. भगवी कमलापते, भगवी कमलापते, भगवी कमलापते, भगवी कमलापते. तुझ पानाली गाता, 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 तुझ पानाली गाता.
अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझवा नानी कंटाळा. हे कमलापती म्हणजे लक्ष्मीचा पती. हे लक्ष्मीपती आम्हाला अशांची संगत दे की तुझ्याविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रेम आहे अशांची संगत दे देवा. मी तुला कधीही त्रास देणार नाही. कंटाळा म्हणजे त्रास. कंटाळा म्हणजे त्रास बरं का देवा. मी तुला त्रास देणार नाही. फक्त एवढं करे लक्ष्मीपती तुझ्याविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रेम आहे अशांची संगत दे. तुझवा नानी कंटाळा. आणि असं जर तू करशील ना मी एकच करीन पडो निराही न तळे काही. मी त्यांच्या चरणाजवळ पडून राहीन. उगाची संतांची पायी नुसतं पडून राहीन. जेव्हा मी तुला शपथ घेऊन सांगतो त्यांच्याकडे काही मागणार नाही. तुझी आनगा विठोबा न मागे न करी काही करणारही नाही आणि काही मागणारही नाही. पण शपथ घेऊन सांगतो. हे लक्ष्मीपती हे बघ आतापर्यंत आम्ही तुला पिडतोय आणि तू आम्हाला पिडतोयस काय. म्हणजे भक्त देवाकडे मागायला जातात. आलेल्या भक्ताची बोलवण करणे देवाचं काम आहे. तो त्याला मागं सारतो. एकमेकाने एकमेकाला पिडणं. म्हणून तिसऱ्या चरणात सांगितलं काय तुम्ही आम्ही हे असं घडेल ना एकाच दोन्ही कामून जातील. एकाने वारती दोन्ही हे दोन्ही काम संपून जातील. तुझाही त्रास संपेल आणि आमचाही त्रास संपेल बर का. आणि हे जोपर्यंत तू देत नाही तोपर्यंत तुझं धरणं धरणार तुझं दार सोडणार नाही. मग मी बोलतोय देवा ऐक बर का. माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. चित्त द्यावे वा विठ्ठला या बोल्या. आणि मी तुझ्याकडे मागण्या करता आलोय तेव्हा माझी बोलवण करू नको. माझा अव्यय करू नको. माझी उपेक्षा करू नको. जे मी मागण्या करता आलो ते मला देवा तू दे. असा अभंगाचा भाव प्रगट केला का. अभंग सोडवण्याकरता आपल्याकडे वेळ नाहीये. कीर्तन वेळेस सोडायचा आहे. अभंग सुटो अगर न सुटो. म्हणून या पद्धतीनं महाराज देवाकडे मागतायत. आणि ती मागणी करत असताना त्या संतांच्या विषयी विशेषण वापरलेल्या अखंड जया तुझी प्रीती. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी अखंड प्रेम आहे असे संत या भूतलावरती दुर्लभ आहेत बरं का. दुर्लभ आहे. ज्ञान संपन्न आहेत
पण देवाविषयी अखंड प्रेम असणं हे जीवन या भूतलावरती अतिशय दुर्लभ आहे बरं, अतिशय दुर्लभ आहे. आज ज्ञानाची संगती घडावी का कर्मठाची संगती घडावी का ज्याचं जीवन भक्ती संपन्न आहे त्याची संगती घडावी? भक्ती संपन्न आहे त्याची संगती घडावी असं आपलं मत आहे. माझं मत त्याच्या पुढच आहे. केवळ भक्ती संपन्न ज्याचं जीवन आहे त्याची संगती घडावी यात नाव नाहीये. ज्ञानानंतर ज्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम आहे अशांची संगत घडावी बरं. ज्ञानानंतर आणि असं या भूतलावरती जर जीवन कोणाचं असेल तर महाराज म्हणतात त्या संतांचं आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी अखंड प्रेम आहे. ज्ञान वेगळं आणि प्रेम वेगळं बरं. मी तो वासुदेव तत्वता येईल विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता नाही आणि तुझा माता मी वासुदेव तत्वता. या बोधामध्ये तो अखंड आहे. या बोधावून तो कधी बाजूला गेलेला ती अवस्था आहे. पण ज्ञान पाहिजे, तिथं प्रेम पाहिजे ना. काय प्रेम पाहिजे. मग असं प्रेम कोणाच्या जीवनामध्ये आहे? घडोत्याचा समागम ज्यांची प्रेम विठ्ठली नवबाराय म्हणतात बरं. जे ज्यांचं अखंड देवाविषयी प्रेम आहे अशांची संगत घडावी. तुकोबराय सुद्धा देवाकडे पंढरपूरला गेल्यानंतर काय मागता तो? अखंड प्रेमाचा. आणि ते कोणाच्या जीवनामध्ये आहे? ह्याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा. संतांच्या जीवनामध्ये अखंड प्रेमाचा सुकाळ आहे. बाकी ठिकाणी दुष्काळ आहे बरं. बाकी ठिकाणी दुष्काळ आहे. माणसाने प्रेमामध्ये वाढावं का प्रेमाने वाढावं? प्रेमामध्ये वाढावं का प्रेमाने वाढावं? प्रेमामध्ये वाढावं. काय प्रेमामध्ये वाढावं लक्षात ठेवा. प्रेमाने नव्हे. प्रेमाने वाढणं हे नाटकीय आहे आणि प्रेमात वाढणं हे अखंड आहे. हे अखंड आहे.
आणि असं अखंड प्रेम या भूतलावरती जर कोणाच्या जीवनामध्ये असेल, फक्त संत आणि संतच, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा प्रेम भाव अखंड दया तुझी प्रीती अखंड खंडेना खंड अखंड असा शब्द आहे बर त्याचं वर्णन करताना वादन केले अखंड प्रेम असणं म्हणजे नेमकं काय अखंड प्रेम असणं म्हणजे नेमकं काय म्हणजे सतत म्हणजे सदा म्हणजे अखंड त्याचं सोपं उत्तर आहे त्याचं अखंड प्रेम असतं म्हणजे जे जागृतीत असतं तेच प्रेम स्वप्नातही असतं जे स्वप्नात असतं तेच प्रेम सुषुप्तीमध्ये असतं आणि जे सुषुप्तीमध्ये असतं तेच जागृतीमध्ये असतं याला म्हणतात अखंड बर का पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अखंड अवस्था जरी बदलली तरी त्यांच्या प्रेमाचा विषय बदलत नाही बरं प्रेमाचा विषय बदलत नाही आणि असं अखंड प्रेम ज्यांच्या जीवनामध्ये आहे देवा अशांची संगत घडावी दुर्लभ आहे काय दुर्लभ आहे म्हणून मागावं लागतं सहज असतं तर मागायची वेळ आली नसते बहु अवघड आहे संत भेटे
संतांची भेट होणं अवघड आहे, पण अशांची संगत जीवनामध्ये घडली पाहिजे, सर्वांच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. तुकोबाराय त्या देवाकडे मागतात. आता हे मागतात, तुकोबारांचं हे मागणं कोणत्या अवस्थेतलं आहे, थोडासा एक वाक्यात विचार सांगतो आणि पुढे जातो. की आपल्याला अशा संतांची संगत घडावी. महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर महाराज कोण होते? संतच होते. बर, माणसाच्या जीवनामध्ये प्रेम नसतं कधी सांगा? असतं तरी कधी? खरंच आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये देवाविषयी प्रेम आहे का? खरं सांगा बरं. खरंच आमच्या जीवनात देवाविषयी प्रेम नाही. खरंच प्रेम नाही बरं. प्रेम असणं हे आऊर आहे जीवनावर. हा सर्वांच्या जीवनामध्ये अनात्म पदार्थाविषयी प्रेम आहे, त्याला प्रेम म्हणत नाही. देवाविषयी सर्वांच्याच अंतःकरणामध्ये प्रेम नाहीये, लक्षात ठेवा. सर्वांच्याच अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम नाही. जगाच्या पाठीवर त्याचा एकच आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी अखंड प्रेम आहे. विषय येतो
विषयतो त्यांचा झाला नारायण. हे कोणाचं वर्णन आहे? भक्ताचं आहे. आपलं जीवन असं नाहीये. आमचं प्रेम देवाविषयी नाही आहे. आणि आमचं प्रेम जर देवाविषयी असते तर तुकोबाराने आम्हा तुम्हाला उपदेश केला नसता. तुमचं प्रपंचावरचं प्रेम देवाला द्या म्हणून सांगायची वेळ आली नसती. संकल्पावी माया संसाराची हिची थोर भक्ती आवडते देवा. कोणाला सांगितलं? आम्हा तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला प्रेम करायचं असेल तर देवावरती प्रेम करा. आमच्या चित्तात देवाविषयी प्रेम नाही आहे. फक्त एकमेव जीवन संत जीवन आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रेम आहे. देवा तेवढी इच्छा पूर्ण करावर. आणि असं जर घडेल ना, मी देवा मी तुम्हाला पुन्हा कधी त्रास देणार नाही. एखादं मूल म्हणतं एकदा मोबाईल घेऊन द्या म्हणजे तुमच्या मागं पुन्हा पुन्हा मी लागणार नाही. तसं देवा एकदा त्यांची संगत आमच्या जीवनामध्ये घडू द्या. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमलापती तुझबा नामी कंटाळा. देवाने विचारलं ठीक आहे मी दिलं तुम्हाला. मी तुम्हाला दिलं म्हणून मी मुद्दा मांडत होतो. तुकोबारांनी जे मागणं केलेलं आहे त्या पारमार्थिक साधनेत असताना केलेलं मागणं आहे. पारमार्थिक साधनेमध्ये असताना केलेलं मागणं आहे. का त्या कालामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये हे प्रेम पाहिजे बघ. आणि असं जर देवा घडेल ना, मी देवा काही करणार नाही. मी काय करेन? फक्त त्यांच्या जवळ पडून राहील. संतांची बाई न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. हे विठोबा अशांची संगत जर जीवनामध्ये घडेल तर मी तुला शपथ देऊन सांगतो बरं का, मी फक्त त्यांच्या पायाजवळ पडून राहील. पडून राहण्याने काम भागणार आहे. एखादा मनुष्य जेवलेला आहे आणि एखादा जेवलेला नाही. जेवलेल्याच्या शेजारी जर आपण तासभर झोपलो तर आपली भूक भागेल. एखादा पिलेला आहे
त्याच्या शेजारी जर पडून राहिलो तर चढेल. मग महाराज कसं काय म्हणतात, पडून राहीन. आपण हे प्रेमाच्या बाबतीत मात्र होऊ शकतं बरं, प्रेमाच्या बाबतीत होऊ शकतं. तुम्हाला उदाहरण देतो. पाण्याचा धबधबा आहे, ते पाणी पडत आहे. आता ओलं होण्याकरता पाण्याच्या खाली जावं लागत नाही, पाण्याच्या शेजारी जरी उभं राहिलो तर त्या पाण्याचे तुषार अंगावरती येऊन अंग ओलं होतंय बरं का. जे पाण्याचा धबधबा पाणी वरून पडत असतं त्या पाण्याच्या खाली उभं राहावं लागत नाही ओलं होण्याकरता, फक्त त्याच्या बाजूला उभं राहा. बाजूला उभं राहिला तर तुमचं अंग ओलं होतं. हे जसं पाण्यामध्ये सामर्थ्य आहे तसं प्रेमात सामर्थ्य आहे बरं का. हा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, हा, त्यांच्या पायाजवळ जर आपण पडून राहिलो तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा संसर्ग होईलच, संसर्ग होईलच बरं का. एवढं सामर्थ्य आहे त्यांच्या जीवनामध्ये बरं का. म्हणून महाराज म्हणतात, देवा मी काय करणार नाही, पडून राहीन तये ठाई. फक्त पडून, उगाची संतांची पायी न मागे, उगाच पडून राहीन मी. त्यांच्याजवळ बसून काही करणारही नाही आणि काही मागणार नाही, किंबहुना काय करायची गरजच नाही आणि काही मागायची गरजच नाही. ते राम नाम होईल, देते राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. हा, पडून राहण्यामध्ये सहज श्रवण घडेल, पडून राहण्यामध्ये सहज भोजन घडेल उच्चिष्टाचे. काही करावं लागणार नाही, काही करावं लागत नाही. आंधळ्याला आमंत्रण दिलं की दुसरं पात्र मांडावंच लागतंय काय. तसं संतांच्या सहवासामध्ये गेला ना, त्या संगतीचा परिणाम त्या जीवाच्या जीवनावरती होतोच. तिथं काहीही करावं लागत नाही. किंबहुना झडावरती परिणाम झाला, पशुवरती परिणाम झाला. ती कथा सांगितलं ती शंकराचार्यांच्या जीवनातली पोपटाची. कोणाच्या दारामध्ये पोपट होते आठवत? मला आठवेन. थोर विद्वान होते, त्यांच्या दारामध्ये 2 पोपट होते आणि ते पोपट वेद स्वतः प्रमाण आहे का परत प्रमाण आहे असं बोलायचे बरं का. ज्यांच्या दारात बांधले होते त्यांच्या घरात रोज वेदाचा विचार चालायचा, वेदाचा विचार चालायचा. हा, संगतीचा परिणाम पोपट वेद बोलायला लागली. आताची सुद्धा पोपट बोलतातच ना. म्हणजे पोपट हा पक्षी आहे, पण एका थोर विद्वानाच्या संगतीचा परिणाम तो तिथं काय विचारसागर शिकायला गेला नव्हता, गीता शिकायला गेलेला नव्हता. फक्त त्याच्या कानावरती त्या घरातले शब्द येत होते पोपटाच्या कानावरती.
आणि ते ऐकून ऐकून पोपट बोलायला लागला. जर पोपटावरती जर संत संगतीचा संसर्ग होतो तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये संत संगतीतून प्रेमाचा संसर्ग होणार नाही का? काय करायची गरज नाही, लक्षात ठेवा. काय मागायची गरज नाही. म्हणून उगाची संतांचे पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा विठोबा. ताई उगाची संतांची पायी न मागे न करी काही तुझे आनगा विठोबा. असं जर संग घडेल तर देवा बऱ्याच कटकटी मिटतील बघा देवा. तुम्ही आम्ही पिढो देणे. माणसं देवाला पिडतात आणि देव माणसाला पिडतो. पुन्हा 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 माणसं देवाकडे उठसूट मागायला जातात. मग देवही कधी कधी कंटाळतात. आणि कधी कधी देवही त्यांच्या माग लागतो. काहीतरी द्या, हे द्या, 2 पायाचं द्या, 4 पायाचं द्या, पांढरं द्या. तेही त्याला पिडतो. दोन्ही वारती एकाने. देवा तुझ्या अशांची संगत जर घडेल ना त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छाच राहणार नाही. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा राहणार नाही देवा ते तुझ्याकडे मागायला येतील कशाला? आणि ज्यांचं जीवन तृप्त झालेलं आहे त्याला देण्याकरता देवा तुलाही पुन्हा काय अट्टास करावा लागणार नाही. हा देवा हे असं घडेल आणि असं घडावं म्हणून मी तुझ्याकडे मी धरणं धरलेलं आहे. तेव्हा मी हे घेतल्याशिवाय आता धरणे हाका देत दाराशी ठाकलोशे द्वारी उभायाचे कविकारी या न्यायाने. हा महाराज म्हणतात मी आता धरणं धरलेलं आहे तुझ्या दारामध्ये ठाकलेलं आहे. तेव्हा देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे बर का. हा उगच काना डोळा करून ऐकू नकोस. ऐकायचं म्हणून ऐकू नकोस देवा नीट ऐक. तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा. जे देवाला सांगता देवा मी काय सांगाले चित्त देऊन ऐक. ज्ञानोबराय श्रोत्याला सांगतात तरी अवधान एकले दिजे. इथं तुकोबराय देवाला सांगता देवा मी काय म्हणतो माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. उगच ऐकायचं म्हणून ऐकू नकोस. माझं बोलणं नीट ऐकून घे आणि ऐकून उगच माझी बोलवण करू नकोस. माझा अवेर करतील, माझी उपेक्षा करतील देवा हे चालायचं नाही. माझी इच्छा आहे मी तुला आज शपथ देऊन सांगतोय फक्त त्यांची संगत दे. मी त्यांच्याकडे काय मागणार नाही, त्यांना काय त्रास देणार नाही देवा, तुलाही देणार नाही. हे जर माझ्या जीवनामध्ये जर घडलं ना देवा खरंच माझं जीवन कृतार्थ होईल. अशी देवाच्या समोर तुकोबराय आपल्या अंतःकरणातली संत संगतीची मागणी करतात. पडून राही न तये ठाई उगाची संतांची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. ज्ञानेश्वर दया तुझी प्रीती मजदे दयाची संगती मग मी कमलापती तुझवा नानी कंटाळा पडून राई न तई टाई उगाची संतांची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराय अशा स्वरूपाची मागणी देवाच्या जवळ करतायत. किंबहुना आज आपल्या जीवनामध्ये अशा संत संगतीची गरज आहे. असे संत जर जीवनामध्ये भेटले
तर परमार्थाची साधना पूर्णत्वाला जाण्याकरता काहीही करावं लागणार नाही. पण ही संगत घडण्याकरता मात्र देवाची भक्ती करावी लागेल बरं का भक्ती केल्याशिवाय तो बाबा प्रसन्न होत नाही. आणि त्याची भक्ती जर जीवनामध्ये घडेल तर आपल्याला हक्काने त्या देवाकडे मागता येतं. आणि हे आपल्या जीवनामध्ये गुन्हा आहे ते देवाकडे आपण मागावं असा भाव त्या अभंगातून महाराज प्रगट करतात. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे. अशांची संगत घडण्याकरता देवा तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये होण्याकरता तुझी साधना आमच्या जीवनामध्ये अखंड घडो हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही पुढील विनोदे मज क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबड दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकारा.